हॅलो. पत्रकार आहेत का? बोलतोय. ती कालची कोणती क्लिप टाकली तू? नामदेव महाराज आणि त्यांचा ड्रायव्हर आहे. कोण बोलतोय? त्यांचा ड्रायव्हर बोलतोय. काय नाव आहे तुमचं? तुमची आहे का ऑडिओ क्लिप ती? ती क्लिप टाकणं चुकीचं आहे ना राव. तुमची आहे का ती? हो माझीच आहे ती, पण मी काय म्हणतोय, आमचा विषय नॉर्मल आहे. तो विषय नॉर्मल आहे, त्याच्यात त्यांनी फक्त जो ती गफलतीचा विषय आला, फक्त त्यांनी मला पाय चोपायला लावले, तर बाकी विषय काहीच नाही त्याच्यात. आणि तुम्ही डायरेक्ट टाकलं, मला विचारलं नाही, काही नाही. नाही, मला काय माहित आहे तुमची म्हणून ती? मी कसं नाही विचारू नाही, तुम्हाला? हे टाकणं चुकीचं आहे ना, तुम्हाला कळायला पाहिजे. पण मला हॅलो. मी कसं विचारू तुम्हाला? मला कसं माहित आहे तुमची ऑडिओ क्लिप आहे म्हणून ती? ऐका हा? ऐका तुम्ही पूर्ण माहिती असल्याशिवाय टाकू शकत नाहीत ना पत्रकार साहेब. कोण बोलतोय? काय नाव आहे तुमचं? ते झाले. बोलतोय की जे जे मित्र त्याचा ते मित्र बोलतोय का, हा. जे रेकॉर्डिंग बोलतो तो मीच बोलतोय की ते विषय काय झालता की त्याला समजा हे पाय चोपा लावली होती की समजा त्यांना मग तेवढाच विषय आहे, तिथे समजा आवरली गो. नाही, मग ते ढसा ढसा रडतायत हे म्हणजे फक्त पाय चोपण्यावर का? नाही नाही नाही, ती चुकी झाली ना मग. ते म्हणजे मी उगाच पाय चोपायला लावले होते तुला. नाही, पाय चोपायला लावणं म्हणजे ढसा ढसा रडतं का माणूस? पाय चोपायला लावलं की ढसा ढसा रडायला येतं का? हाही प्रश्न होतो ना माऊली उपस्थित. अहो तुमचं बरोबर आहे ते, पण मी त्यांचा ड्रायव्हर आहे, ते फक्त मला काय म्हणले पाय चोपे, आणि मी त्यांच्या त्याच विषयी त्यांना मी बोललो, त्यांनी माफी त्याच्यामध्ये मागितली. मला दोन सीसीटीव्ही फुटेज पुन्हा मिळालेत रात्री. नाही नाही, ते मोबाईल ते तुम्ही त्याला डोक्यात लावू नका. जे जे रिअल आहे ते रिअल आहे, ते बाकीचं अहो, तुम्ही कसं मला म्हणणार डोकं लावू नका? म्हणजे मी पत्रकार आहे अहो आणि मी तुमचं ते चुकीचं बरोबर आहे. करणार नाही. मी तुमचं नाव घेतलं का त्याच्यामध्ये? तुम्ही नाव नाही घेतलं त्याच्यात आणि मग माझं. तुम्ही मला फोन कसं काय करून विचारताय, दाब विचारताय तुम्ही मला? डोकं लावू नका म्हणजे मी काय? आहे ना डायरेक्ट त्याच्यात उघड. अहो, मी कुठं म्हणतो तुम्हाला? तुम्ही येऊन तुमची बाजू मांडा पुढे येऊन. आपण तुम्ही तुम्हाला महाराज मांडायची ना, तुम्हीच आहेत ना ते. तुम्हाला तुमची पुढे येऊन बाजू मांडा की माझा काही संबंधच नाही म्हणून. मी तुमच्या मग मी ते ऑलरेडी. सांगतोय ना, मी आता अहो माझी बाजू मांडली ना आता. अहो, मी तुमचं नावच घेतलं नाही, तुम्हाला काही संबंधच नाही मला फोन करायचा तुम्ही. अहो मग मी काय म्हणतोय, जी तुम्ही जी हं. अहो ड्रायव्हर मी होतो ना गाडीवर, मी आणि पण driver. त्याच्यामध्ये मला 2 सीसीटीव्ही फुटेज रात्री मिळाले. त्या हा. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुद्धा दिसतायत त्याच्यामध्ये. आता तुम्ही आहेत का ते मला नाही माहिती त्याच्यामध्ये कोण आहेत तर. नाही नाही त्याच्यामध्ये महाराज दिसतात त्याच्यात त्याच्यामध्ये आणि ते ऐका. ब्लँकेट मध्ये काय करतात हेही दिसतं त्याच्यामध्ये त्या सीसीटीव्ही हा फुटेजमध्ये. हा. आता तुम्हीच मी सांगणार नाही. मला कशाला, मला काय घेणं देणं कोणाची बदनामी करण्यामध्ये? मग मी मी तुमचं नाव सुद्धा तेच घेतलं नाही त्याच्यामध्ये. मग तेच विषय त्याच्यात. हा, मग काय आहे तर? प्रकरण उचलू नका ना मग हे. हा? प्रकरण तुम्ही समजा हे आमचं काहीच नसताना समजा तुम्ही प्रकरण आम्ही उचला. कुठं काय म्हणतो तुमचं काहीच आहे त्याच्यामध्ये? मी काहीच म्हटलं नाही त्याच्यामध्ये. तुमचं नाव घेतलं नाही, तुमचं माझी नावही घेतलं नाही आणि काहीच नाही बदनामी. तुमचं मी. ऐका ना एक मिनिट, हं. त्यात माझी बदनामी होती ना. मी कुठं नाव घेतलं तुमचं? तुमचं कुठं नाव घेतलं मी? पण ड्रायव्हर तर मी होतो ना. अहो, ड्रायव्हर तर आणि का त्यांच्यापाशी? नाही ती किती का असेल, पण ह्या जी ऑडिओ क्लिप झाली त्यावेळेस मीच होतो ना गाडीवर. आता मला नाही माहिती कडे ते तुम्ही होतात की नाही होतात ते. मग हं. मला नाही माहिती त्याच्यामध्ये तुम्ही होतात की नाही ते. मी कुठं नाव घेतलं का त्याच्यामध्ये तुमचं? अहो पण ते विषय काय आहे, पूर्ण विषय माहित असल्याशिवाय तुम्ही मग महाराजांची काय सुद्धा विषय बदनामी सांगा ना नाही करू पूर्ण? शकत. काय विषय सांगा ना पूर्ण? मग सांगितलं ना, समजा ड्रायव्हर होता की समजा याला हे समजा हे काम सांग, पाय चोपास सांग, त्याच्यामुळे की समजा तो म्हणला की मी राहत नाही. मग काय ठीक आहे, आमचं कुठं काय म्हणणं आहे त्याच्यामध्ये? आपण तुम्ही ते वेगळा डिलीट करा ना. तुम्ही वेगळा विषय नेला ना, ते असंच झालं की अहो, त्याच्यामध्ये मला सीसीटीव्ही फुटेज आहे. त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सगळे दिसतात. मला नाही माहिती तुम्ही आहेत का त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये. सीसीटीव्ही फुटेज मला नाही माहिती. मला सीसीटीव्ही फुटेज पाठवतो तुम्हाला मी. मला माहित नाही ते काय आहे. बरं आणि मी तुमचं कशाला नाव बदनाम करू? मी त्याचं नाव घेतलं नाही, काही नाही. मी कुठं काय म्हणलं त्याच्यामध्ये काय झालंय तुमच्या संदर्भात म्हणून? तुम्ही बरोबर. काय केलं म्हणून मी तेच विचारलंय की कुणी येऊन सांगा हे नेमकं काय प्रकार आहे त्याच्यामध्ये म्हणून. असं कसं करायला पाहिजे? वारकरी संप्रदायामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालतात का? आणि ते संत आहेत, महंत आहेत, त्यांना कशाला पाहिजे एक माणूस आणि सोबत ब्लँकेटमध्ये? बरं मी तुम्हाला फोन करतो ना, मग बघू ना आपण. हा? मी तुम्हाला फोन करतो ना. आणि हा जाब तुम्ही त्या महाराजांना विचारला पाहिजे ना. हा हा. तुम्ही आम्हाला विचारताय. आम्ही काय कोणाची ठरवून बदनामी वगैरे करत नाही. बरं बरं. जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी तर केल्या नाहीत. हा हा. ते महाराजांना विचारलं पाहिजे. तुम्ही संन्यासी आहात, तुम्ही मठाधिपती आहात. तुम्हाला काय गरज असते एखाद्या रूम मध्ये ऐका ब्लँकेटमध्ये ना, एखादा माणूस घेऊन तुम्हाला ऑडिओ झोपायची? क्लिप दिली कोणी? हा? तुम्हाला ऑडिओ क्लिप दिली कोणी म्हटले? ते नाही सांगता येत तुम्हाला मला. कसं काय नाही सांगता नाही नाही नाही. तो माझ्या वैयक्तिक अखत्यारीचा विषय आहे तो. मला येत? माझ्या सिक्युरिटीचा विषय आहे तो. तुम्हाला नाही सांगता येत मला कोणी दिली म्हणून. चालते चालते. हं.